बोलतायत माध्यमांशी आपण थेट जाऊया। जारी केलेला आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? मराठीला आता तरी कुठेतरी मानक स्थान मिळतं दिसतंय का? भाषा आणि मातृभाषा म्हणून एक अभिमान आहे आणि तिचा घरगुती याच्यामध्ये वापर झाला पाहिजे याच्याबद्दल मी म्हणत नाही, परंतु ज्यावेळेस मी राष्ट्र म्हणून असताना ज्यावेळेस बघतो त्यावेळेस भाषा ही असणारी एक बाइंडिंग फोर्स आहे मोठ्या प्रमाणात। त्यामुळे आंबेडकर बोलत होते। दरम्यान अंजली दमानिया आणि लक्ष्मण हाके यांनी आपल्याशी सविस्तर बातचीत केली। दोघांचेही धन्यवाद। वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत। भाजप आमदार सुरेश धस यांनी वारंवार मंत्री धनंजय मुंडे यांना टार्गेट केल्यानं आता राष्ट्रवादी सुद्धा आक्रमक झाले आहे। देशमुख यांच्या हत्येच्या 2 दिवस आधी कराड आणि धस यांच्यात संभाषण झालं असा आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे। धस यांचा सीडीआर काढून चौकशी करा अशी मागणी सुद्धा मिटकरी यांनी करून टाकली आहे। संतोष देशमुखांच्या हत्येच्या 2 दिवसांपूर्वी पोलिसांकडे अशी माहिती प्राप्त झाल्याचे आम्हाला कळतंय की 2 दिवसांपूर्वी वाल्मिक कराड आणि सुरेश धस यांच्यामध्ये संभाषण झालं। त्या दोघांचाही सीडीआर काढावा असं जे एकनाथराव खडसे साहेब काही दिवसांपूर्वी म्हणाले होते, त्याच अनुषंगाने आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे की जर यात तथ्य असेल, खरं असेल तर त्या गोष्टीचा सीडीआर काढून महाराष्ट्राच्या समोर सत्य काय आहे ते एकदा येऊ द्यावं। तिकडे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली। यावेळेला संतोष देशमुख हत्या प्रकरणाबद्दल चर्चा झाल्याची माहिती मिळते। मी कधीही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली नाही अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली आहे। तर वाल्मिक कराड आणि गँग हे गंभीर प्रकरण आहे। वाल्मिक कराडनं गँग तयार करण्याचं काम केलं। या गँगवर मोक्का लावण्यात यावा अशी मागणी सुरेश धस यांनी केली। बीडमध्ये काही पतसंस्था बुडाल्या आहेत, त्यात वाल्मिकचा संबंध होता असा आरोप सुद्धा सुरेश धस यांनी केला। वाल्मिक कराड यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात गँग्स तयार करण्याचं काम गेल्या 5 वर्षामध्ये केलेले आणि ह्या गँग सर्वच्या सर्व मोकाच्या अंतर्गत या जेवढ्या गँग आहेत या सगळ्याच्या सगळ्या मोकामध्ये जर नाही घातल्या तर भविष्यामध्ये हे जे तिकडे तिहार जेलमध्ये जे होतंय, मी कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही, परंतु अगदी मुंबईच्या सलमान खानपर्यंत जे येते तसा काहीसा प्रकार या गँगकडून होऊ शकतो हे मी जबाबदारीनं बोलतो। मी आतापर्यंत आका आणि आकाच्या आका म्हणत होतो। आकाबद्दल आता मी स्पष्ट बोलायला लागलो। आका ह्याच्यात सगळ्यात आहे। आका अंदर आएगा, अंदर आने के बाद फिर चौकसी होंगी और चौकसी के बाद जिसका भी नाम आएगा उसका भी आएगा। नहीं आया तो बहुत अच्छा हुआ। मी कुठं राजीनाम्याची मागणी केली? अजून मी नाही राजीनामा। तुम्ही जरा माझ्या रिवाइंड करा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते श्री प्रकाश सोळंके यांनीच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। मी कुठं केली? तिकडे सुरेश धस यांनी यू-टर्न घेतल्यानंतर अमोल मिटकरी यांनी निशाणा साधलाय। त्यांनी आरोप प्रत्यारोप सुरूच ठेवले तर आम्हाला नाईलाजानं सगळ्या गोष्टी बाहेर काढाव्या लागतील असा इशारा मिटकरी यांनी सुरेश धस यांना दिलाय। सुरुवातपासून त्यांची भाषणं जर ऐकली तर त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की धनंजय मुंडे साहेबांनी राजीनामा द्यावा, पण नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी त्यांची बैठक झाली आणि नंतर एका चॅनलवर त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की मी धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामाच मागितला नाही किंवा त्यांचं माझं वैयक्तिक वैर नाही। म्हणजे अशा 2 दुटप्पी पद्धतीच्या त्यांच्या भूमिका आहेत। मग तुम्ही राजीनामा मागत नाही आहात तर मग अशा प्रकारची भाषणं त्या स्टेजवरून का होत आहेत? ज्या ठिकाणी सामाजिक स्वरूप त्या स्टेजला यायला पाहिजे तिथे राजकीय स्वरूप का येतंय? या सगळ्या गोष्टीची उत्तरं त्यांनी दिली पाहिजे।